ते काय पाव बिव खायचंय पिझ्झा त्याच्याच याला आहे पिझ्झा मागवू हो चालेल. अरे बापरे एवढा वेळ विचार करून तुम्ही कमाल आहे बापरे. एक पिझ्झा लाव आणि लस्सी चालेल लस्सी आवडते का हो लस्सी मला अतिशय आवडते ये वा. पण म्हणजे त्याच्यामध्ये पाक घातला पाहिजे हा. नाही तुम्ही समजताय तो गुलाबजाम तुम्ही काय म्हणा मला त्या लस्सी मध्ये पाक पाहिजे. नाही नाही तुम्ही समजताय तो गुलाबजाम लस्सी म्हणजे नाही का अशी ग्लासात मिळते ती प्यायल्यावर 1-1.5-2 मिनिटं अशी पांढरी मिशी असते आणि मग घरातले सगळे जमतात आणि असे बाळबोध हसतात त्याच्यावर नाही का आवडते मिशी मिशी लस्सी पण आवडते हा, ती लस्सी आवडते एक काम करा एक लस्सी एक पिझ्झा लगा जल्दी लाव जाओ जाओ लाव एक लस्सी एक काय झालं एक 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 लस्सी हो मग काय अरे. नखाला काय झालं काय झालं नखाला काय झालं कित्येक दिवसात लस्सी प्यालो नाही हो. खरंच आहे माझा पोरगा माझ्यासाठी काम करतो पैसे मिळून आणतो आणि मला हॉटेलात घेऊन येतो त्याच्यासाठी लस्सी नको का 2 लस्सी दे रे 2 लस्सी सांगितलं 2 नाही 3 सांगा 3 कशाला 3 नाही 4 सांगा अहो, तुम्ही. 4 लस्सी कशाला अहो, मला अतिशय लस्सी आवडते मी तर 2 ग्लास पिणार हा मग मिशी सोबत दाढी आली तरी चालेल चेतू हाय का आता 2 सून आहे ती मला पण वेळेवर एक तरी ओ देईल तर शपथ सांगते बघा तुम्हाला हाय का नमे काय कोण सकाळ सकाळ घशात आणि ते काय माहिती ओय कोण आहे तू अरे ढिगोल कोणी आणून बसवला इथं कोण आहे तू घरात कशी घुसली डायरेक्ट अगं जिब्याला काय हाड कोण आहे म्हणजे काय कुणाशी बोलतेस अय थेरडे आवाज खाली आमच्या घरात येऊन आवाज नाही चढवायचा सांगून ठेवते तुझ्या घरात मग हे तुझं घर आहे मग कोणाचं आहे काय बोलतीस अगं बाया उठ ना गप्पा दोघं बसलाय नुसता उठ की मला विचारतीस वय कोण आहे म्हणजे कोण आहे तू हे माझं घर आहे तुझे सासू आहे ना मी तासभरासाठी देवळात गेली होती अक्कल बिक्कल घाण ठेवलीस काय ग सासू अशी कुठं आमची सासू आहे होय काय बी बोलतीस थेरडे लाज वाटते का तुला कशी बोलते का सासू आहेस काय तू माझी दाखवते माझी सासू आई अहो आई जरा बाहेर येता का अगं गबस मेले डुचके आई. गबस गबस अहो, आई. सगळं मुद्दाम करते गबस मला नाही हो, माहिती. आई आई खरंच आई वा म्हणे, वा. बाई, आई पडल बया अगं बाई अगं बाई हाय का आता बया बया हे आणि कोण आहे हे आणि कोण आहे अगं कुठनी आणली हिला कुठली आणली हिला अगं सगळं काय माझ्यासारखी करते का गप्पा ए नमे हे कोणी कुणाही कुणी पाहुणी ओय, पाहुणी कुणाला म्हणते का तुला म्हणती पाहुणी असशील तू आ? या घरची मालकी नाही मी ए मालकीन मी आहे मी ह्या आणि काय ग या दोघींची सासू आहे मी 7 जन्म झाले मीच यांची सासू आहे कवा यांच्या जाचात सुटका होती काय माहिती आई कसं बोलताय हो आई आम्हाला आम्ही कधी तुमचा जाच केला हो तुमच्या हाकेला हो देतो नेहमी तुम्हाला हवं नको ते बघतो या परक्या बाई समोर तरी नका हो बोलू आई आम्हाला अय, परकी बाई कोण ग परकी आहे मी तुझी सासू आहे ना ही तर रोज सोप्यावर बसलेली असती ना मी बया लगीन करून आले तेव्हापासनं हीच म्हैसी तरतून बसली सोप्यात ए नमे आई मी म्हैस आहे नाही हो असं करतोय मी सिंग घेऊन तुझ्या मागे मागे लागतोय मी नाही, आई. हा? नमा असं करतोय मी मग म्हैस कोणाला बोलती अहो आई तुमची थोडी हालचाल व्हावी थोडं काहीतरी करावं म्हणून म्हणले मी काय ना मे चेते अगं काय चाललंय तुमचं कोण आहे चेते म्हणणार थेरडे तू कोण आहेस ग चेते म्हणणारी नाही तर काय माझ्या आईने एवढं
प्रेमाने नाव ठेवलंय चेतना. तू काय माझ्या सुनेला हात लावायचं सांगून ठेवती. ही आईचं कौतुक सांगते. हिची आई टवळी आहे मेली. ए खबरदार माझ्या आईला टवळी म्हणलं ना हो, थोबाड फोडून टाकेन. हायच मेली टावळी ती. माझ्या आईला टवळी म्हणाल्या. माझ्या आई मला घाला. थोबाडातून शब्द बाहेर पडू दे. माझ्यासारखं काय ना बोलते ग. मी कुठे बोलत तुझ्यावरती का? अगं हे काय चाललंय बघा की. आई कशाला बोलता माझ्या आईला. बिचारी निर्मळ मनाची होती. कोण? तुझी आईने निर्मळ मनाची. अगं मठात जाते सांगून सिनेमाला बसते ती टवळी. बाई परत टवळी वळाल्या. वाढ वाढ नाक पार हित्त येऊ दे. काय काय डुचकी आहे माझ्यासारखं करायला लाज वाटते का ग तुला? अगं तू करते. अगं म्हातारे. आई आई मी बोलते. ए म्हातारे गप बस की ग. किती बोलतीस दुसऱ्यांच्या घरात येऊन. आणि तू कशा पायी रडती? गप की ग. अगं ह्यांना भूक लागली म्हणून यांची जीभ एवढी सुटली. त्यांच्या पोटात काही ढकललं ना का बरोबर गपगुमान शांत राहतील त्या. आई आहो आई मी अक्की नाही तुमच्यासाठी चॉक बनवलाय. चॉक अय हावरे म्हातारे तू यासाठी नाही बनवला. आमच्या आईसाठी बनवला. आई आत्ता घेऊन येते बरं का केक. अगं काय चाललंय. अगं तीच असली तू तरी ओळखते मला. ही होय तुझी सासू आहे. आई आधी ओळखा बघू कुठल्या फ्लेवरचा केक आहे. स्ट्रॉबेरी दिसते स्ट्रॉबेरी. खबरदार माझ्या सुनेनं बनवल्या केकवर नजर टाकलीस तर. माग एक काम करू आई तुमची परमिशन असेल तर आपण या म्हातारीला का नाही यातली चेरी देऊ. घाल घाल मेली चन्नरडीत घाल. एक मिनिट हा. हे घे ग म्हातारे घे चेरी घे आणि इथं ये कोपऱ्यात बस इथं. हा आणि चेरी चघळून खा बर का नाही तर बी सकट खाशील. हा बी फेकून दे दरवाजाच्या बाहेर. बया चाटून किती बिचारी ग म्हातारी. बया पार पोरांना सुनाना पार तळतळाट लागन माहितीये का. असं वागितात का कोणी आईशी. हा बया मला तर लय माया येते. पण आपलं घर लहान आहे ग. ह्यो ढिगोल कसा ही म्हातारी कशी राहीन आपल्या घरात. ए म्हातारे जा जा तू तुझ्या घरला जा. झाली चेरी खाऊ. जा उठ जा जा. कुठल्या घरला जाऊ. हीच तर घर आहे माझं आणि योग पण माझाच आहे की. ए म्हातारडे अगं दिली ना तुला चेरी नाही तर काय. कशाला उगाच केक मध्ये जीव अडकवतेस. आमच्या आईच्या पोटात दुखेल उगाच. हा गप का. आई खा. पांढरी पाल कुठली. ए मला पांढरी पाल म्हणायचं नाही मला. म्हणलं पांढरी पाल कर ना आता. पाल कर ना. चार पायची सरपडत जा ना भिंतीवर. मी कशाला करू पांढरी पाल. कोण कुठली थेरडील मला पांढरी पाल म्हणेल. माझी पांढरी पाल मी काय वाया घालवू. नेहमी करतेस की. माकड नागिन बिबट्या आता कर की. चल कर की ग. चल ना कर ना ग. अरे गपरा ना. खाऊ दे की केक मला. एक तुझं काय चाललंय चेती. नुसतं आपलं गुटर 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 कोंबडी कुच्ची. मला कोंबडी वळाल्या. मी काय कोंबडी आहे काय. मी काय असं करते का. असं अंडी उपवत बसते का. कर मेले कोंबडी कर. नाही अजगर बनून तुला गेलं ना तर बघ मी पण सांगणार नाही तुझी सासू म्हणून. तुझा ना असा आई ओ आई हा अजगर नाही. ह्यो तर आली अजगर दिसतोय. ह्यो अजगर असतोय व्हय. अजगर माझ्यासारखा असतोय बघायचं का. खराताजी अयो हा गांडूळ कोण पसरला तुमच्या घरात. काय म्हटलं हा. गांडूळ म्हणतोस व्हय. हा? अजगर होतं ते.
हो नामा वहिनी हा? कोण तुमच्या रिलेटिव्ह आहेत काय? नाही नाही आल्या धरणं तुमनं लावलंय मी तुझी सासू आहे मी तुझी सासू आहे काहीच की ग अहो नामा वहिनी तुम्हाला तेच सांगायला आलोय. काय आपल्या एरियात एक बाई येते हा? मनी पोत सुया विकायला येते आणि डायरेक्ट घरात घुसते. काय सांगतो मग? होय, बने मी काय मनी पोत विकणारी वाटते का डायरेक्ट घरात घुसते आणि दिसल ते चोरून येते. मी काय चोर आहे का रे? खरात आजी आहे मी ए बने एक काम कर तू या म्हातारीला घेऊन जा कुठं तरी खपाव जा ओ वहिनी काय बोलताय? अहो, केवढ्या आहेत त्याच मला विकून खातील. अरे बाई, का ना बने घेऊन मी तुम्हाला सांगायला आलो वहिनी तुम्ही जपून जा. हो आजी नमस्कार येतो. अरे काय रे? अरे बने घेऊन जा की बने जा ऐका आता. अरे ऐक ना बने घरातले पण वळकना झाले बाहेरचे पण वळकना झाले आता काय करू मामांजीचा फोन खेरडे आवाज बंद कर मामांजी बरे आहेत का तुम्ही मामांजी कुठे राहिले हा नमा बया पर जीव मग झाला माहिती का आवाज नाही ऐकलं तुमचं मामांजी लय आठवण येते हो तुमची हा बेटा मला पण लय आठवण आली तुमची. मामांजी पाया पडते बरं काहीच नच हा राहू दे बरं मामांजी कुठे आहे तुम्ही आता वावरते बेटा. बया वावरते का हा, हा. बया मामांजी यंदा काय लावलंय मग शेतात अगं आठवड्याभरापूर्वी होती तेच पिकं येते. दर 8 दिवसाला पिकं काढतो का आपण हा 4-4 महिन्याला पिकं असते ती आपल्याकडं हा. अरे आपलं वावर आहे ते काही चॅनल आहे का गुरुवारच्याला TRP पाहायला. कशी आहे बेटा तू कशी आहे? मी बरी आहे मामाजी पण तुम्ही लय भारी जोक मारताय बरं का आता काय ते काय वावरात सुचत नाही ना काही. मामाजी ऐका ना हा. तुमच्याशी थोडस बोलायचं होतं हा, बोल ना बेटा, बोल मागं ना. नाही का आपला तो इशय होता का बा आईची 61 साजरी करायची नाही हा, का हा. हा तर त्याच्याबद्दल जरा आईनं तुमच्याशी बोलायचं 1 मिनिट मी आईंकडे देते हा, दे ना फोन दे ना. आई बोला हॅलो हा, बोला वने. धनी. वने कशी आहेस तू? आठवण येते तुमची. अगं झुरतोय मी इथं. वने अगं वावरात थंडी काय पडली. मामाजी लय romantic झालेत. ए वने इकडं ऊस लावलाय 2 एकरात. ऊस असा टरारून वर आलाय. ये एक डाव कुसूया शेतामध्ये हा? काय वने जावा तिकडं. जावा काय ये ना गप्प इकडं. बसा. इथं सुना ऐकते इथं सुना ऐकते तुमचं काय चाललंय. हा सुनांनी काय थंडी पाहिली नाही का काय तवा हा? जावा ना कसं नुसतं होतंय. अव मी आहे मी ही नाही खोटं बोलते अव धनी ठेव फोन अव ऐका तरी मग फोन ठेव अव मी ठेव फोन. नवरा पण ऐकणं झाला सुना पण ऐकणं झाला तू कुठं जाऊ काय लागत आताडी चकती आई एप्रिल फूल बनवलाय तुम्हाला एप्रिल फूल आज ते 31 मार्च आहे 1 एप्रिल तो उद्या आहे ना 1 दिवस आधी केलं त्यात काय अगं लाजा वाटती का सासूची गंमत करायला ही आणि कोण आहे ही नाहीये तो ह्यो आहे ह्यो पशा खांडेकरांचा लाज वाटते का ग तुला हा? दुसऱ्यांच्या घरात आग लावायला येतो तू लाज वाटते हा? स्वतःच्या स्केट मधला दरोडेखोर फसला म्हणून माझ्या स्केट मध्ये गेटअप करून आलास व्हय? किती करायचं होतं ना काय करायचं होतं ते बघा ना तू आणि काय ग दाताडी चकती ग हा? त्या स्किट मध्ये लाफ्टरचा पहिला गळा तर तूच दाबलास ना ग हा? मोठी प्रिन्सिपल करती उठ, आई चला जा कामाला लागा पटापट पंचपक्वान्न बनवायचं ए थोबड उठ म्हटलं ना काय म्हणते तू आई? क्या बात आहे डबल धमाका परफॉर्मन्स होता आमच्यासाठी मस्त कहर केलात ॲज युजल प्रसाद दा
तुम्ही काय म्हणाल? नावात टॅलेंट आहेच आणि टॅलेंटला खूप दिवस मिठी नाही मारलेली. तीन तगड्या बायका स्टेजवर होत्या. तगड्या इन द सेन्स अशा तगड्या नाहीत, अशा तगड्या की ज्यांच्या चेहऱ्यावरनं नजर हटत नाही. पण असं असताना सुद्धा आज तुझ्यावरनं नजर हटत नव्हती प्रसाद. वंडरफुल वंडरफुल. आणि शेवटपर्यंत आम्हाला कळलं नाही की काय आहे एप्रिल फुलचं जो धक्का होता तो शेवटपर्यंत मी विचार करत होतो काय लॉजिक असेल, काय नेमकं काय ट्विस्ट आहे, काय एंड आहे. सो अमोल पाटील आणि सचिन मोठ्यानं सुद्धा टाळ्या वाजल्याच पाहिजे. वंडरफुल, माइंड ब्लोईंग, एक्सलंट परफॉर्मन्स. क्या बात. मला वाटतं यांच्या बरोबर आपण मामनजींसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजव्या. मामनजी आले पाहिजेत यार स्टेजवर, असं खरंच मला. मामनजी आले पाहिजेत आणि उसा सकट आले पाहिजे. हो यार, काय फोन कट होता तो, क्रेझी. प्लीज या सर, प्लीज या, जमलं तर या प्लीज. वा वा, बहारदार परफॉर्मन्स गाईज. थँक्यू. मंडळी, गोविंद निहलानींचा रुक्मावती की हवेली असो, नागराज मंजुळेंचा फॅन्ड्री असो किंवा उमेश कुलकर्णींचा वळू असो, कोणत्याही प्रकारच्या कलाकृतीत आपली छाप उमटवणाऱ्या दमदार अभिनेत्री म्हणजे ज्योती सुभाष. मराठी, हिंदी चित्रपट आणि नाटकांमधून आपला दबदबा निर्माण करणाऱ्या या समर्थ अभिनेत्री आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेल्या आहेत. आणि त्यांच्यासोबत इथे धमाल करण्यासाठी येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, कोकण कोहिनूर ओंकार भोजने आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. काय आजी मजा येते ना एकदम. मग तरी तुला सारखं म्हणत असतो हॉटेलात जाऊया, तुला नकोच म्हणायचं असतं. अरे म्हणजे काय, कधीतरी भेटतोस तू मला. हा मग काय झालं, असं येत राहायचं. सर अजून काही हवंय सर? आम्ही तुम्हाला नंतर ऑर्डर दिली तर चालेल? हो सर, हा. मी डिश घेऊ ही? घ्या येस. यातलं बघूया ना आपण काहीतरी मागता येईल. हा मागवता येईल. चालेल. सर मग बरं काय आहे? फक्त स्किट संपायच्या आत सांगा. काय मी माईक काढून पुढच्या स्किटच्या तयारीला गेलो ना तर माझी उगाच धावपळ होते सर, बाकी काही नाही. हो जा रे जा. आजी हे बघ, गार्निश विथ स्ट्रीट्स आहे. हा. म्हणजे हे वेगवेगळे प्रकार आहेत यांचे. अगं बाई, मला तर त्यामुळे- ही नावं पण नाही माहिती रे. पण ट्राय करायचं तरीही, हो. म्हणून तुला मी म्हणजे घेऊन येतो. इतक्यांदा तू आणतोस तरी पण नावं नाही लक्षात राहत नावं माझ्या. नाही लक्षात. लक्षात राहत नाही माझ्या. काय नाही, तुम्ही उठताय का? म्हणजे मला वाटतं की मला बसायचं होतं, भूक लागली होती थोडी. काय रे बाळा, हा. बसायचं काय इथे तुला? हा, हो, ये ना मग बस. Actually तुमचं चालू दे, मला तसं काही नव्हतं, म्हणजे असं हा. डिस्टर्ब करायचं नव्हतं. नाही नाही, मी- डिस्टर्ब काय रे, अरे मला मुलासारखा आहेस. बस बस हा, बरं ठीक बसा आहे, बसा तुम्ही बसा. बस बस. हो आमची आजी आहे ना जाम हट्टी आहे. तुम्ही बसला नाहीत ना एक घास खाणार नाही. बसा बसा तुम्ही. चालू बस. हळू करा. हा हा हा, हरकत नाही. हे बघ, आळूच्या वड्या. ओ हो, बापरे. नाही मला नको, मी माझ्या वेगळ्या मागवतो. बरं. Thanks तुम्ही, मला ऑड वाटतं इथे बसून, पण मी माझा वेगळा ऑर्डर करतो. बरं, हा, बरं. हे वेटर, हो 2 वाक्यांचा ऍक्टर. हा आओ इधर. एक इडली चटणी आणा. हा. अरे इडली चटणी कशाला? तिथं घमेली उचलायची असतात तुला, अंगात शक्ती कशी येणार? मला घमेली मुकादम तुला ठेवणार नाही. हो पण कोण मुकादम, कुठली घमे? तुम्ही मजूर आहात ना. माझी आजी बरोबर सगळ्यांना माणसांना हा, ओळखते. मला बघूनच कळलं होतं ते. नाही नाही, कोणी सांगितलं मी मजूर आहे? नाही, आजी बरोबर बोलतात, मजूर दिसता तुम्ही. मग? नाही इडली खाऊन नाही चालणार ना, मग असं कसं? तुमरे का क्या है रे, तुमरे का क्या है? एक्चुअली माइक है ही नहीं तुमको, काय को इतना बोलता है तुम? इडली आणायची ना. चलो उधर जाओ. हा ऍक्च्युली मी तुम्हाला कळलं हा. का, मी आहे ना, मी एक कलाकार आहे, कलाकार. मी मजूर नाहीये. माझं नाव वा. समीर चौगुले. हा, कलाकार समीर चौगुले. आजी हा. मजूर नाहीयेत ते. हा. कलाकार कलाकार. चित्र वगैरे काढतात. अगं बाई,
तुम्ही चित्र काढता का? भावेश उबले. भाई उबले नाही, समीर चौगुले. भावेश उबले कोण? समीर चौगुले ना, मी आता सांगितलं ना. भावेश नाही तो वेगळाच, तो काहीतरी वेगळाच आहे. ते हा. वेगळं आहे, ते वेगळं आहे. ते वेगळंच आहे. हो, भावेश उबले हे करतो, भेळ विकतो ना. कसं आहे? अरे मी भेळ विकणार आहोत. नाही. आल्यापासून मी वेल वेल असं म्हटलं पण नाही यार. नाही कसं आहे, आमच्या आजीला जरा विस्मरणाचा त्रास आहे, त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करा. सलीम घौचुले, दुर्लक्ष करा. आजीला विस्मरण आहे ना, मग तुम्ही का घौचुले म्हणताय? तुम्ही समीर चौगुले म्हणा ना. मी सांगू का तुम्हाला? मी सांगू का माझ्या नावावर खपवतो, त्यालाच आठवत नाही. नाही मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की मी एक कलाकार आहे, म्हणजे मी ऍक्टर आहे. ऍक्टर अगो बाई, actor. ऍक्टिंग करतो ना तो. आ. ऍक्शन होय, होल्ड हो वाला ऍक्टर आहे. हा. छान, तुमचा चेहरा सुद्धा किती छान आहे. नाही, फार आजी. आवडला मला. चेहरा हा? काय छान म्हणतेस, हा? त्यांचा चेहरा जरा विचित्र आहे, बघ ना. ते देवाच्या हातात असतं, आपल्या हातात काय असतं का? मिळालं ते साजरं करायचं. हा. आजी म्हणजे आता सरळ सरळ माझी. नाही म्हणजे मला मगाचपासून इनडायरेक्टली होतं, पण आता तुम्ही ये बात. नाही कसं आहे माहितीये का, तिच्यानं लक्षात राहत नाही. हा म्हणजे आता तुमचा चेहरा थोडा विचित्र आहे, पण हे असं डायरेक्ट तोंडावर कसं सांगणार ना, याचं भान तिला राहत नाही एवढंच. काय हो? चेहरा विचित्रच आहे, आल्याला जाणवलं मला. अहो, नाही. मी भान राहत नाही याविषयी बोलतोय. नाही तुम्ही दोनदा इनडायरेक्टली चेहरा विचित्र हे सुद्धा म्हणालात. ऐकलं मी. इतर रको इडली. हा. अजून काही हवंय का सर ऑर्डर द्यायला? अरे अरे एक मिनिट, मला ते तरुण मुलं येतात बघ टीव्हीवर, आणि मग ते दाखवतात आपल्याला खाताना. ते काय? पाहिजे. हा ते पाव- पाहिजे. पाव? हा पाव. तरुण मुलं पाव दाखवतात. ते आवडतं मला. ते आवडतं मला. कुठला टीव्ही आहे हा तरुण मुलं पाव? काय? हो काय बोलतोय हा असा? हो, हा असलाच आहे. दिवसभर काम करतो आणि मग संध्याकाळी दमून येतो आणि मग मला हॉटेलात घेऊन जायचं असतं हा, हा. ना, त्याच्यासाठी पैसे कमवतो. अच्छा काय करतो काय हा? अहो, खूप काम करतो. हो. टीव्हीवर मध्ये ते रशियाचं युद्ध 4 तास थांबवलं होतं. हो तो त्यांनी थांबवलं होतं? थांबवलं होतं. कसं काय थांबवलं होतं? काय नाही, झोप आली म्हणून 4 तास टीव्ही बंद केला. अरे जाओ ना तुम, हैका का तुमका? काम क्या है? एरोगन्सी दिखाता है, धक्का बुक्का करताय. अहो असं युद्ध थांबतं? थांबतो. आपल्या बोटात जादू असते. परत टीव्ही सुरू केला, युद्ध सुरू. तुम्हाला सांगू का, हल्ली ना बातम्यांमध्येच युद्ध जास्त जोरात चालतं. बाकी जगात सगळं ठीक आहे. काय ती? सगळ्या जगाची कामं करतो आणि ऑर्डर द्यायला विसरतो. बरं मी देऊ का तुमच्या वतीने ऑर्डर? किती गोड, किती गोड. मी देऊ का? हा मी देतो. हा काही टेन्शन घेऊ नका. हा हो, तुम्ही नॉनव्हेज खाणार का व्हेज खाणार मला सांगा. आज मंगळवार आहे ना, हा मग नॉनव्हेजच चालेल. काय अहो नाही, माझी आजी तसं नॉनव्हेज खातच नाही. मग पण ते म्हटलं ना विस्मरणाचा परिणाम, त्यामुळे जरा लक्षात अरे राहतं. वेगळ्या लेवलचं विस्मरण आहे. नाही, म्हणजे म्हणजे ते- आपण आज काही खायचं नाही बाबा, आज हे आहे व्हेज आहे, मंगळवार इथे नॉनव्हेजच पाहिजे. मंगळवार आहे हे एकदम वेगळं आहे ना. ऐका काय वेगळं आहे? तुम्हाला काही हेवी पाहिजे का लाईट पाहिजे काही? ते मला असं म्हणजे मासे बिसे आवडेल. अरे असं नाही म्हणत आजी आहे. नाही खायचं आपल्याला. हा. तुम्ही मागवताय ना. हा मी मागवतोय. तुम्ही सांगाल ते आवडेल. हा मला सांगा काय 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 खायला आवडेल तुम्हाला? पिझ्झा मागवू? मग अशी म्हणालात ना ते काय पाव बिव खायचंय, पिझ्झा त्याच्याच याला आहे. पिझ्झा मागवू? हो चालेल. अरे बापरे, एवढा वेळ विचार करून तुम्ही कमाल आहे. एक पिझ्झा लाव. आणि लस्सी चालेल? लस्सी आवडते का? हो, लस्सी मला अतिशय आवडते, ये बा. पण म्हणजे त्याच्यामध्ये पाक घातला पाहिजे. हा, नाही तुम्ही समजताय तो गुलाबजाम. तुम्ही काय म्हणा, मला ते लस्सी मध्ये पाक पाहिजे. नाही तुम्ही समजताय तो गुलाबजाम. लस्सी म्हणजे नाही का अशी ग्लासात मिळते, ती प्यायल्यावर 1-1.5-2 मिनिटं अशी पांढरी मिशी असते, आणि मग घरातले सगळे जमतात आणि असे बाळबोध हसतात त्याच्यावर, नाही का? आवडते मिशी ती लस्सी पण आवडते हा, आजीला. ती लस्सी आवडते. हा, एक काम करा, एक लस्सी एक पिझ्झा लगा जल्दी लाव. जाओ लाव. एक लस्सी एक काय आलं? एक लस्सी. हो मग
काय अरे. नखाला काय झालं काय झालं नखाला काय झालं? कित्येक दिवसात लस्सी प्यालो नाही हो. खरंच आहे, माझा पोरगा माझ्यासाठी काम करतो, पैसे मिळून आणतो, मला हॉटेलात घेऊन येतो. त्याच्यासाठी लस्सी नको का? 2 लस्सी दे रे 2 लस्सी सांगितलं. 2 नाही 3 सांगा. 3 कशाला? 3 नाही 4 सांगा. अहो, तुम्ही. 4 लस्सी कशाला अहो, पण? मला अतिशय लस्सी आवडते, मी तर 2 ग्लास पिणार. हा मग मिशी सोबत दाढी आली तरी चालेल. गाडी आली नाही गळली लस्सी सगळी. येडायस काय तू गाडी आली इथे लस्सी गळली दाढी दिसते. तुमची इडली आली तुम्ही खाऊन घ्या. हा घ्या. तुम्ही खा. वा. असं बघू नका ऑड वाटतंय नाही 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 आम्ही सपलं बघितलं म्हणजे. आजी हा इडली बघ कशी खातायत. होय, अशी हे काय अहो काय करताय हे आमटी भात आहे का असं कुचकरताय काय ते? अहो, नाही नाही कुस्करून ह्याच्यात टाकलं ना छान लागतं. अहो नका हे सांगा ना काय करताय? अहो ती ऐकणारच नाही म्हणून आम्ही तिच्या समोर असलं काय खायला मागवतच नाही. एक मिनिट माझं पोट भरलं. एक ऐका माझं पोट भरलं खूप अहो झालं. असं मी काय निघतो. करता? खा ना तुम्ही. मी- नुसता हात लावला मी, खाल्लंय का? हातात लावायचं असतो मग काय लावायचं असतं पाय लावायचं असतं. एक मिनिट ऐका नका रे. हे नाही हे नाही. एक मिनिट मी जातो बस झालं. मी हात जोडतो तुमच्याकडे. मी इथून जातो बस झालं. हा हा ए सुभाष बोंबले, मुळात तुम्ही ज्योती सुभाष आहात. तुमचा सुभाष मला का लावताय तुम्ही? अरे सुभाष बोंबले कोण आता? सुभाष बोंबले अहो ऐका तुम्ही अरे इकडे. काय ऐका यार मगापासून मी झालं? सांगतोय, आजी आजी मी खाता आलो. येत नाही. आजी, तू 2 मिनिटं बस. मी आलो. हा, 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 2 मिनिटं बस आलो. कारण नसताना मी काय बोललो का त्यांना? ऐका असं नाही का रे? नाही हे इथे नाही आहे. हा, ऐका तुम्ही कसं आहे त्यांना विस्मरणाचा त्रास म्हटलं ना हा. तर त्यांना काहीतरी आठवत राहतं आजीला. त्यामुळे तिला काहीतरी आठवलं असेल तुम्ही फक्त हो लावू म्हणा. अरे मी असं कसं होला हो म्हणून प्लीज पण- म्हणा प्लीज तिला मग त्रास होतो. अरे यार यार तू यार तर हो फक्त हो म्हणा. तू म्हणजे मी आलो म्हणून मी आलो तुम्ही बसवलं मला इकडे. प्लीज 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 प्लीज. हो हा हा मी सुभाष बोंबले आहे. सुभाष बोंबले लाजा नाही वाटत? म्हणजे अरे किती दिवसापूर्वी माझ्याकडनं 150 रुपये घेऊन गेला, अजून परत दिले नाहीये. हे काय नवीन आहे? हे काय नवीन आहे? नाही कुठले पैसे नाही, तिला काहीतरी आठवते तुम्ही फक्त हो लावू म्हणा ना. अरे पण माझे पण इकडे आहे नाही ना लोक. मगाचपासून लक्ष आहे माझं. नाही, पण माझी पण- म्हणणारच होते मी, आता हा निघाला उठून म्हणून बोलले मी. एक मिनिट तुम्ही हळू आवाज करा जरा. माझी पण इथे ओळख आहे. ओळख आहे माझी. अहो मग काय ओळखीचा काय संबंध आहे? 150 रुपये नेले होतेस की नाही ते सांगा ती माझे. अरे यार बोल ना तू याच्याचं काय रिॲक्शन देतो बोल ना त्यांना. काय तुमचा चेहरा बघून तिला काहीतरी साम्य दिसते. तुम्ही चेहरा बदला ना. म्हणजे मला दुसरं- चांगलं आठवतंय, 150 रुपये यानंच नेलेत माझ्याकडनं. चेहरा बदला हा. चेहरा बदला म्हणजे काय? ए आजी कसं काय असं बोलू मी? चिडवू नका. ए शाण्या, तू माझे पैसे दे, दुसरं काय बोल नको तू. हळू मी तुमचे पैसे देणार नाही. काय संबंध आहे तुमचा माझा? मी पैसे देणार नाही तुमचे. देणार नाहीस म्हणजे काय? द्यायलाच पाहिजे. आजी अय राऊंदळ्या काय झालं रे? काय झालं आजी? अरे काय झालं आजी, काय विचारतोस? इथं बसतोस इथं एपिसोड मध्ये आणि लक्षात ठेवत नाहीस काय झालं ते? हा आता अरे ह्यानं 150 रुपये घेतले माझ्याकडनं आणि परतच दिले नाही, पळून गेला. नाही अय लाज नाही वाटत तुला? एक मिनिट हे अरे 1 मिनिट काय अरे, चांगले कपडे घातलेस की अंगात. अरे बूट पण चांगला आहे तुझा. बोल पण चांगलं आहे. आय नो अरे एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये येऊन खायला बसलास आणि म्हाताऱ्या आजीचे 150 रुपये त्याला लाज वाटली. लाज काय तुझी काय एसीला टांगली बाहेर? आय एम अ सिटीजन ऑफ दिस कंट्री. तुला का आता बॉकांडी घेऊन नाचू मग? नाही बाबा, मी पैसे देणार आहे. कधी? मी पैसे देणार आहे. आता मी पैसे देणार आहे पण माझ्याकडे 2000 रुपये सुट्टे नाही आहेत माझ्याकडे. आणि इकडं मी देते, माझा मुलगा येईल सुट्टे घेऊन येईल. नाही मी सुट्टे नाही आहेत. मी माझा जातो ना. दे दे तू दे. दे ना त्याला पैसे, तो घेऊन ये ना सुट्टे. बाईचा रोल आहे तर बाईसारखं वाग ना. हे काय? मारिया चपलेने आताच सांगतेय, लालबागची आहे मी. हा? मला जो नडला त्याला फोडला. दे त्याला पैसे, चल. सर हे अर्ध्या वाक्याला माईक लावत जाऊ नका हो. तर 8 वाक्य करतात रे सगळे. हा काय सगळे का? हा आता तयारच आहे माईक नाही लावत. ऐका तुम्ही आता जास्त वाढू देऊ नका. तू 2000 रुपये मला हो, दे. मी देतोय. तुम्ही आवा हे करू नका. देतोय मी सुट्टे घेऊन येतो. हो पण कुठे घेऊन ये? उरलेले मला द्या. पण देणार, मी फक्त देणार. 150 रुपयेच मी ठरलेले आहे. आपलं. उरलेले द्या. आजी हा. मी सुट्टे पैसे घेऊन येतो. घेऊन ये. हा? हा. आलो पटकन. चला. हे अत्यंत चुकीचं आहे तुमचं वागलात ते. काय बस? आजी हा मी ना आता इथं बसलेलो हा. हा हा ह्या भुसनाळ्यानं काही पैसे नाही दिले ना, पळून गेला ना मला सांगा. आणि तू मुरकुल दोंड्या चालाक नाही करायच्या. आता गलाचा असा भरकून थोबाडा हानी ना, कळणार पण नाही खालतो कुठे आणि वरतो कुठे.
काय बघायला रे काय बघायला बघ घे. अंगाशी यांना आठवड्याचं एका तरी स्किट मध्ये घ्या, नाहीतर एवढी भडास निघते ना एका मी बसली तर तू घाबरू नको. हो फालतू पण नको, पैसे द्या. हा एक अजून ऍड झालाय ॲरोगन्सी. हे काय बिल आहे. 5,455 रुपये एवढं बिल कोण भरणार आहे? अहो, तुमच्या आईने आणि भावाने खाल्लं ते मग अशी काय खाल्लं? माझी आई आणि भाऊ नाहीये तो. खूप काय काय खाल्लं. पिझ्झा खाल्ला, सिझलिंग खाल्लं, नूडल्स खाल्ले, पास्ता खाल्ला, काय काय खाल्लं त्यांनी. अरे पण हा आई आणि भाऊ नाहीये. अहो आता तुमचं कोण गेला तो? 2,000 रुपये मी दिले ना. हा दिले पण तो आता एवढ्यात परत यायचा नाही. म्हणजे? सगळे ते पैसे खर्च झाल्यावरच मग येईल. अरे तो घेऊन गेला ना. पैसे माझे घेऊन गेला. बिलाचे पैसे द्या. अरे हात मी नाही देणार यार. एक मिनिट मॅनेजरला. अरे बोलो मॅनेजरला. मॅनेजर फालतू हे भाई आहे का कोण आहे यार? अरे असं आवाज लावते आणि एवढी पैसे देत नाही. चल मी नाही देणार. मोठा शहाणा मला मी नाही पैसे देणार. आणि माझे 150 रुपये घेऊन गेला अरे त्याचं क्या काय? चिल्लम चिल्ली चल रही आज जे क्या मॅनेजर रे हे पैसे नाही देतात. क्या रे चिलगोजे वाह रे बेरिंग क्या चल रहा है तेरा? हे देखो काय को बिल नहीं दे रहा? हम ज्यादा पटर पटर बाता मत कर. देखो हम सामान्य नागरिक है. हाँ तो हमारा जो हक है वो हक अभी तक शाबूत है. हम लोकशाही में जीवंत है. जब लोकशाही रहता है तो हम का हक है. ऐसी खिल्ला ठोकते ना वैसी ठोक डालूंगा इधर ते को. You cannot talk to me like this. I am a citizen of this country. इसका क्या है रे? पैसे देत नाहीत ते बिलाचे. नहीं देगा बिल. मैं क्या देगा बिला? नहीं देगा बिल नहीं तू? दिला. नहीं देगा बिल तू. उठा के किचन में लेकू जा इसको. कुठे दाबा मैं उठो थांब. चल. क्या बात आहे ज्योतिताई मस्त. प्रसाद दा. ज्योतिताई तुझं प्रचंड मनापासून स्वागत आहे म्हणजे. काही काही माणसं अशी आहेत ना आयुष्यात की ज्यांच्याकडे बघताना किंवा ज्यांचा परफॉर्मन्स बघताना दिग्दर्शक ऍक्शन म्हणलाय का नाही, कॅमेरा रोल झालाय का नाही हे कळतच नाही. इतकं सहज काम करणारी माणसं आहेत. त्यात तू पहिल्या 5 आहे ज्योती. वा वा वा. बाकी सम्या, ओंकार फॅन्टॅस्टिक. खूप खूप मस्त. सगळ्यांची एनर्जी आणि सगळ्यांचं गिव्ह अँड टेक अफलातून होतं. आणि त्यात ज्योतिताई लाईक चेरी ऑन द केक. म्हणजे इतकी मजा आली तुला बघून आणि तुझं काम बघून की विचारू नकोस. माझ्याकडे शब्द नाही आहेत. तू असंच धमाकेदार आणि बहारदार आणि कमाल काम करत राहा पुढची 100 वर्ष. एवढीच देवाकडे प्रार्थना करतो. थँक्यू. सई. ज्योती मावशी आधी नमस्कार. लव यू टू. मला आज असं वाटलं ज्योती मावशी की तुला या मंचावर यावंसं वाटलं हे आमच्या आजपर्यंतच्या प्रवासाचं सार्थक किंवा चीज झाल्यासारखं आहे. भोजने एकच सांगेन की तू वेगळा आहेस आणि तू वेगळाच राहा. समीरदा खूप मजा आली. ब्रिलियंट. खूप सुंदर परफॉर्म केलं आणि बाकीचे जे बसले होते त्यांच्याकडेही आमचं बारकाईनं लक्ष होतं. त्यांनी सुद्धा मस्त परफॉर्म केलं. ज्योतिताई परत एकदा ज्योती मावशी खूप खूप थँक्यू इथे आल्याबद्दल. आणि मला आणखी एक सांगावंसं वाटतं की इथली सगळी माणसं फक्त विनोद करण्यासाठी हसवण्यासाठीच काम करत नसतात. Correct. तर त्याच्या मागे एक जगण्याचं काहीतरी तत्वज्ञान पण येतं जे मला स्वतःला फार आवडतं. आणि म्हणून मला आज मी तुमचा भाग झाले याचा मला फार आनंद वाटतो. वाव. मंडळी, वाढदिवस म्हणजे अगदी लाडाचा कोड कौतुकाचा दिवस. पण फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरेचा वाढदिवस कसा असेल माहिती नाही. बघूया त्याचा वाढदिवस जो सेलिब्रेट करतायत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. हॅपी बर्थडे गौऱ्या. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. Make that suitable.
हे काय बे अरे माझा वाढदिवस आहे तुम्ही मला हे गिफ्ट देताय 365 दिवसांपूर्वी माझा बर्थडे झाला होता तेव्हा पण तुम्हाला हेच गिफ्ट दिलं होतं आता पण हेच इतके कसे बे भिकारी तुम्ही भाई 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 ये चकना चकना अरे चकना आहे पण तू माझ्या अंगावर का टाकला मग चकना भाई काम्य आहे का हा? काम्य आहे का काम्य आहे का बरं ऐका आता इकडे या तुम काम्य आहे आता मी हॉटेल बुक केलंय हॉटेलचा अख्खा फ्लोर आहे ना तुम्ही बुक केलाय बरोबर ना गेल्या वेळेस कसा माझा बर्थडे तुम्ही टेरेसवर केला होता माझी इज्जत काढली. हा? मग माझी गर्लफ्रेंड तुमच्यामुळे मला सोडून गेली ह्यावेळेस असं काय करू नका इथं हॉटेलमध्ये लोक मला ओळखतेत छोटा मोठा काय होईना मी सेलिब्रिटी आहे म्हणजे आज माझी गर्लफ्रेंड येणार आहे ऐका, नवीन गर्लफ्रेंड आहे येणार आहे जरा माझी लाज ठेवा हा तुम्ही इथं अजिबात येऊ नका तुमची सगळी खायची प्यायची दारूची सगळी सोय केली आहे पी पी प्या पार काळजात जाईपर्यंत बाटला होता कळलं हे वेटर वेटर येस सर या सर हा एक काम कर यांची सोय केली मग तिकडं हा, त्याला yes. सगळ्यांना घेऊन जा तिकडे जा येस सर हा? तिकडे जा. हा, या, 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 सगळे. हा, कुठे, हा. कुठे? अरे, परत रात्री हे वाटतं बरं का? नको हे नको थँक्स गौरी दनाग्या स्पँकिंग डॅडी गिविंग द बर्थडे बॉम्ब्स एन्जॉय द बर्थडे काय करायचं या धुळ्याच्या फिरोज खानचं मला तेच कळत नाही काय दिले या लोकांनी प्रसाद सर सई मॅम आज माझा बर्थडे आहे ह्यांना कळू नये म्हणून मी हॉटेल बुक केलं यांना मी काहीच सांगितलं नाही तरी यांना कळलं की माझा बर्थडे कुठून आले हे बघा भंगार गिफ्ट घेऊन आलेत पण कसे असले तरी आपले मित्र आहेत जीवलग आहेत आपलं प्रेम आहे त्यांच्यावर म्हणून त्यांना एका कोपऱ्यात पाठवलाय म्हटलं पी पी प्या मजबूत प्या रे आज माझी नवीन गर्लफ्रेंड येणार आहे नवीन शिवाली नाव आहे. हा गेल्या वर्षी ज्या लोकांनी पळवली ना त्याच्यामुळे तर शिवाली नाव आहे तिचं ती येईल आता फक्त आम्ही दोघेच बर्थडे सेलिब्रेट करणार आता येईल बिचारी कधी ते ओ हाय आय एम सो सॉरी मला लेट झालं इट्स ओके मैं तेरे इश्क में इस तरह नीलाम हो जाऊं आखिरी तेरी बोली हो और मैं तेरे नाम हो जाऊं हाय शिवाली छान थकली आहेस रिक्षाला धक्का मार झालीस नाही एवढं थकली आहेस मला असं वाटलं की तूच मीटर टाकला आणि तूच धक्का मार झालीस की काय हाय शिवाली इट्स तुझी कॉमेडी हाय सॉरी ते जरा It's okay. हां छान दिसतोयस तू थँक्यू या तू पण छान दिसतेस थँक्यू काय गिफ्ट देऊ तुला मी जे गिफ्ट मागेन ते मला देशील बोलून तर बघ दे खरंच मी जे मागेन ती देशील दे खरंच बहिणी आल्या हॅलो हॅलो माय नेम इज हेम्स फायर अँड स्मोक ऑलवेज ओ म्हणजे जाल आणि धूम बरं ती हॅलो हाय आय एम रोहित्या ओ हॅलो फ्रॉम सातारा कंदी पेढे चोर बॉडी स्पेशल बॉडी ऑन लंगुटीव इन आघाड्यात काय बोलता यार काहीतरी असू द्या जरा हाय हाय. आय एम निखिल बने हॅलो ह्याच्या बाजूचा पाडा टेमी पाडा फिल्टर पाडा Oh. बाजूला अक्रॉस द पाईपलाईन ओके ही सीट देअर आय सीट हिअर ओके व्हेरी टफ जॉब सकाळ सकाळ ओ माय गॉड हे सांगशील तिला अशी ओळख करून देशील तिला It's okay, अशी ओळख it's करून okay, देशील Gaurav. ना? Shut up the silence. Bugs the bunny, move aside. लड़की को मुझ पे छोड़ दो. ए, Hey baby bird, हॅलो let me introduce myself. ओके I am the real Casanova. She am the Zaka. हॅलो Give me your hand. यू मिस द चान्स Shut up.
family the show. Respect the woman. सॉरी जीते रहो स्किट में काम मत करो. ए श्याम दादा एवढं करू नको रे. चौथ्या वाक्याला ए दलिंदर बायना बाटोळ असं बोलशील. कुठं एवढं कॅरेक्टर पकडतोय मागे सारखा चला इकडे. हाय हाय ओळख करून देतो. Yes, sure. हे सगळे माझे मित्र आणि ही माझी गर्लफ्रेंड शिवाली. शिवाली 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 अरे म्हणजे तुमच्या इथनं येतं होय ती रोहित इट्स नॉट हितना येतं वालं हा. शिवाली. तसं नाही. माय नेम इज शिवाली. शिवाली शिवाली हा 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 असा शिवाली विथ डबल एस. हा सेम द हियर SHEEYAM Shyam. Let's do the ding dong. No, it's श्याम दादा हाय शिवाली शिवाली. आय एम ओंकार फ्रॉम डबल के शिवाजी पार्क डबल के. इकडे तू कधी आला रे आमच्या हॉटेलमध्ये कधी आला तू. नाही मला सकाळीच मालकांनी यायला सांगितलं ना. का तुमच्या हॉटेलचं काय होईल माहित नाही म्हणून मला टेकू द्यायला जरा बोलवलंय. मालकाच्या भरोश्यावर राहू नको. मी 15 मिनिटाचं किट घालतो 30 मिनिटं भासून खात होतो. तू मालकाच्या भरोश्यावर हॉटेलमध्ये आला ते एवढं काय नावाशी करू नका. चला इकडे सांगा चला तुम्ही चला. गौऱ्या. हा अरे पण लगा ती काय फरक काय तो एस वाय के सगळं सेमच आहे की. अरे बाबा ती स्टडी करते. Yeah. ऑस्ट्रेलिया आणि नम्रता संबेरावर स्टडी करते ती. No. मग? It's astrology and numerology. It's not Namrata Samberao. Yeah, guys, I'm doing my PhD in astrology and numerology. तसं नाही होय. हा आणि तिला तिच्या गुरुने सांगितलं की तू नावाच्या पुढे एस लावशील ना Yeah. तर तुझी प्रगती होईल म्हणून ती नावाच्या पुढे शिवाली असं लावते. I'll explain it. Come, guys, मी ए, तुम्हाला काय? सांगते. Yeah, ऐका बस. ऐका बस. ऐका अरे ऐका ना माझं Yeah. शिवाली कसं असतं ना आपण जेव्हा आपल्या नावात छोटासा बदल करतो तेव्हा आपण आपलं नाव वेगळ्या पद्धतीने उच्चारायला सुरुवात हा, करतो. Okay? आणि जेव्हा आपण आपलं नाव वेगळ्या पद्धतीने उच्चारतो तेव्हा हवेत जे कंप तयार होतात जी स्पंदनं तयार होतात त्याच्यामुळे जे कॉस्मॉसमध्ये इनॅक्टिव्ह असलेले जे एलिमेंट्स असतात त्या कंपांमुळे ऍक्टिव्ह व्हायला लागतात. करेक्ट आहे सर गौऱ्या म्हणजे खरंच म्हणजे मॅडमचे बोलतायत ना ते एकदम करेक्ट आहे. Correct. एकदम मला एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टीचा. काय बोललाय मॅडम नीट सांग मला. चल No, I know. He has an experience. त्याच्या चेहऱ्यावरनं दिसतंय मला. नाही. तुम्ही कॉस्मॉसशी कनेक्ट करता. Am I right? मनातलंच ओळखता तुम्ही. हात सोड माझी गर्लफ्रेंड आहे ती. हात सोड जा धरू नको. No, but it's not that easy, हा. म्हणजे you never know कधी काय होईल. But there is change. बदल होतात. हा. पण ते कसे होतात, केव्हा होतात, कोणासोबत कशा पद्धतीने होतील, it's totally depend on karma. कर्मा दिलीप द कुमार जॅकी द शराब. No. टिंग 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 शट द साइलेंस. हर किसी को यहाँ प्यार नहीं मिलता लड़की. चाहे मेरी जान तू ले ले. कुर्बान. मी काय म्हणतो तुझ्या काळातली पिक्चर कशाला सांगतो. हा अरे तू आता आमच्यात आलायस ना. Yeah. एवढ्या वीकच्या मागे टकलेला पोल आहे ते जरा बघ ना काहीतरी कर. हा आणि तुम्ही कोण आहे रे. शट द सायलेन्स. माउथ कॅन लाय आईज कॅन नॉट पीपल विल फॉरगेट कर्मा विल नॉट. अरे Oh my Amen. God. Are you a karma follower? Yeah. Do you believe in karma? Yeah. Karma followers. माझ्यात बी आहे तसलं. माझ्यात बी आहे. Karma. Yeah. You follow the karma. अरे एक मिनिट कसले कर्मा फॉलोवर. अरे हे दोघं औरंगाबाद फॉलोवर. अरे ऐका ना ऐका नको हे इम्प्रेशन मारायला तुझ्यावरती. ऐका ना गाईज चला ना एक काम करा हे सगळं सोडा ना आपण केक कापूया ना. जा म्हणे केक घेऊन ये. जा आत ठेवला घेऊन ये जा. माझ्या बड्डेला मलाच पाठवशील It's okay. बड्डे. अरे Go out. बेटर आहे ना. हा बेटर जा केक घेऊन ये, जा. हा, मॅडम आपण त्या ह्याच्यावर बोलूया Sure. व्यवस्थित बोलूया. Sure. कॉस्मॉस आणि Yeah. युनिव्हर्सवर त्या Absolutely. कोपऱ्यावर केक घेऊन I ये. would एक love- तास बोलत नसू आपण. Yeah. येस बड्डे हॅपी द बर्थडे गावरी. तुला आता आठवलं का रे ए लंपटगिरी करून झाल्यावरती. हॅपी द बर्थडे. काय
काय झालं ओ माय गॉड. ओके. काय केलं? ओ माय गॉड. काय केलं अरे गौऱ्या, काय हिच्या कॉस्मॉस मध्ये लगा वेगळीच पॉवर आहे. स्किल वरती. तिच्या कॉस्मॉस मध्ये पॉवर नाही, तुझ्या कॉस्मॉस मध्ये चरबी आहे. खरंच तर. केक आला गौऱ्या. येस येस Do the bisection of the cake. तुझ्या बापाने बोलवतं बाय सेक्शन. Correct. सरळ सरळ बोलला केक कापा म्हणून. गौरवची Yes. कम हिअर कम. अरे चिडचिड तू चिडचिड करू नको ना. चला केक कापूया आपण. ओ माय गॉश. काय झालं ओ माय गॉश. काय झालं आय जस्ट नोटीस तुझी चिडचिड का होतीये. त्याने ब्लॅक कलरचं शर्ट घातलंय. नाही नाही, त्याचं लगीन झालं नाही म्हणून ती. नो 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 नो. त्याने ब्लॅक कलरचं शर्ट घातलंय म्हणून त्याची चिडचिड अगं होते. नाही यस गौरव. गौरव ब्लॅक कलर निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करतो. नाही यस. अरे माझं लकी शर्ट आहे No. ऍक्च्युली हा सिरियसली गौरव ब्लॅक कलर तू काढून टाक. काय काढून टाक ते नको घालूस. ब्लॅक कलर इज व्हेरी बॅड व्हेरी निगेटिव्ह. अरे पण माझं लकी शर्ट आहे मी कसं काढू याला यार अरे सगळं काढकी लागा गौऱ्या. अरे नाही यार सगळं खोटं आहे याच्यात काय विश्वास ठेवायचा आहे? काढकी लागा, त्यांचं कॉस्मॉस हलता येईल का सगळं. तू काढ की मग. गौरव गौरव बुक्क्या मारला हे जरा. हे गौरव तू नको यार मध्ये मध्ये बोलू यार तू गौरव बघ ते काळ्या रंगामुळे तुझी चिडचिड होते. काय पण बोलतो का गौरव इट्स व्हेरी निगेटिव्ह. गौरव तू प्लीज काढ अँड नेव्हर एव्हर वेअर इट. मी तिथे जाते मला बघवत अगं नाही. ऐक ना ऐका इकडे मित्रांनो अगं आतमध्ये फक्त बनियान आहे हा म्हणून मी ऐका ना समजून काय घ्या ना. आतमध्ये? बनियान आहे हे दॅट्स फाईन. बनियन व्हाईट असते आणि पांढरा रंग सकारात्मकतेला आकर्षित करतो. दॅट्स फाईन. काढायला लागेल अरे आता नका ना. नाही काय म्हणलं कोण तर काय. अपने आप को नंगा करो. गाड़ द नेकेड. एक मिनिट थांबा काढतो काय असं करू काढलं? असं आहे यार म्हणून म्हणलं नको यार हे बघ बनियान काय अगो गौऱ्या, हा लगा तुझ्या सकारात्मकतेला भोकं पडले ती. काय करायचं ह्याच्यात हे निगेटिव्ह. Don't do. हा हा Don't do. हा दोन तू. Don't do. Yes. माझा बड्डे आहे मला कशाला मारलं का I never tell. कशाला मारलं रे मला भिकाऱ्या दोन तू म्हणाली ती. मी विचारलो होतो दोन तू म्हणली पण. अरे भिकाऱ्या डोंट म्हणजे असं करू नको तुझं इंग्लिश काय करू आता मी सांग तुझ्या इंग्लिश अरे माझ्या बड्डेला मारलं. गव्या भाई यू आर व्हेरी हॉनेस्ट पर्सन. प्लीज युअर गंजी फराक इज व्हेरी पॉझिटिव्ह. गिव्ह मी वन हग प्लीज. चालेल सगळ्यांचं केक कापूया आता आपण केक कापूया का चट्टी पण काढू का काय हो. You're right, गौरव. काय झालं पॅन्ट पण ब्लॅक आहे. रिमूव्ह इट. नको. रिमूव्ह इट. गौऱ्या, काढ इथं म्हणतात तर काढ. जाम बेकार क्रिएटिव्हिटी. गौरी परफॉर्मन्स मस्त होता पण सई. हॅवॉक परफॉर्मन्स होता. श्यामदादा तुम्हाला अशा ह्या अटायरमध्ये बघून मी सगळ्यात जास्त एन्जॉय करते आणि फार भारी डायलॉग्स असतात तुम्हाला आणि तुम्ही त्याची डिलिव्हरी फारच अप्रतिम करता. फारच भारी. हेमंतदादा तुमचं पण कॅरेक्टर कमाल होतं. तुम्हाला असं वेगळ्या रूपात बघून मजा आली. सावत्या व्हॉट अ वंडरफुल ॲडिशन टू दिस सिरीज. म्हणजे चेरी ऑन द केक खरं तर तू होतास असं म्हणायला हरकत नाही. बने मस्त, ओमकार मस्त, गौऱ्या काही म्हणजे किती अपमान करू तू तो एन्जॉयच करतोस त्यामुळे इव्हेंच्युअली आम्ही एन्जॉय करतो. मजा आली. थँक्यू. शिवा मला तुझ्या कॉस्ट्यूम हेअर मेकअप टीमचं खूप अभिनंदन करायचं आहे कारण त्यांचं ऑब्झर्वेशन फार अमेझिंग आहे आणि अगदी साजेसे कपडे दिलेत तशीच आणि खूप सुंदर दिसतेस. मला कुरळे केस तुझे फार आवडलेत. मस्त होतं कॅरेक्टर. तू पण छान वठवलंस. धुमाकूळ घातला. फार मजा आली. थँक्यू सो मच. आणि मंडळी याच बरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची.